राजमाता जिजाबाई स्वराज्याची जननी. सिंदखेड राजाच्या राजवाड्यात गंध दरवळत होता. छोट्या जिजाबाईचा आवाज अंगणात गुंजत होता. आई, आपल्या देशावर परक्याचं राज्य का? आईने हळूच उत्तर दिलं, बाळा, आपल्यात एक असा वीर जन्माला पाहिजे जो स्वराज्य निर्माण करेल. त्या दिवशी जिजाबाईंच्या मनात स्वराज्याचं बीज रोवलं गेलं. शहाजी राजांसोबत विवाह आणि नवे स्वप्न. काळ पुढे सरकला. जिजाबाईंचा विवाह झाला शहाजी राजे भोसले यांच्याशी. शहाजी राजे राजकारणात गुंतलेले, पण जिजाबाईंच्या मनात नेहमी स्वराज्याचं स्वप्न होतं. एका रात्री जिजाबाई म्हणाल्या, राजे, आपली मातृभूमी गुलाम आहे. आपण काहीतरी केलं पाहिजे. शहाजी राजे स्मित करून म्हणाले, जिजाऊ, योग्य वेळ येईल, पण त्या वेळेचं स्वप्न तू माझ्यापेक्षा अधिक पाहतेस. शिवबांचा जन्म आणि संस्कार. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या किल्ल्यावर तो तेजस्वी बालक जन्माला. शिवबा. जिजाबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्यांनी त्या लहानग्या बाळाकडे पाहून हात जोडले. देवा, या लेकरामध्ये देशाला उभं करण्याची ताकद दे. शिवबा मोठे होत गेले. जिजामाता रोज संध्याकाळी त्यांना गोष्टी सांगत असत. रामाचे, भीमाचे, छत्रपतींचे, आदर्शांचे. त्या म्हणत, शिवबा, अन्याय पाहून गप्प बसणं म्हणजे अन्यायाला मदत करणं. त्या शब्दांनी शिवबांच्या मनात वीरतेचं बीज पेरलं. स्वराज्याची बीजे. पुण्यातील लाल महल हे जिजाबाईंचं कार्यक्षेत्र बनलं. त्यांनी जनतेच्या अडचणी ऐकल्या, मंदिर दुरुस्त केली आणि सर्वात महत्त्वाचं, शिवबांच्या मनात स्वराज्याचं ध्येय रुजवलं. एके दिवशी शिवबा म्हणाले, आई, आपण स्वराज्य उभारू का? जिजाबाई हसल्या आणि म्हणाल्या, शिवबा, स्वराज्य हे देवाचं काम आहे, पण देव माणसाच्या रूपातच काम करतो. तूच तो साधन आहेस. सिंहासनारोहणाचा क्षण. 1674 साली रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. गरजणाऱ्या नगाऱ्यांच्या आवाजात जिजाबाईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या म्हणाल्या, आज माझं स्वप्न पूर्ण झालं. आता देवा मला बोलाव. काही दिवसांनी राजमाता जिजाबाईंनी देह ठेवला, पण त्यांचं स्वप्न अमर झालं. या कथेतून आपल्याला शिकायला काय मिळेल तर बघा, एक माता आपल्या संस्कारांनी संपूर्ण राष्ट्र घडवू शकते. त्याचं आयुष्य हे प्रत्येक आईसाठी प्रेरणा आहे. ही कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.